वैभव सख्खा मावस भाऊ असून आम्ही त्याच्या लग्नात इतका एन्जॉय नाही केला आणि शुभम चुलत असून त्याच्या लग्नात इतका एन्जॉय केला असं तुम्हाला वाटतंय, तो तुमचा गोड गैरसमज आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. शुभम पण माझा सख्खाच मावस भाऊ आहे आणि त्याच्या मागची जी स्टोरी आहे ती तुम्हाला एखाद्या ब्लॉगमध्ये मी सांगेल. खूप मोठी स्टोरी आहे ती. स्टोरी इतक्या छोट्याशा ब्लॉगमध्ये कव्हर करण्यासारखी नाहीये, म्हणून तुम्हाला पूर्ण स्टोरी सांगावी लागेल आणि तेव्हाच तुम्हाला कळेल की शुभम चुलत नाही, आमचा सख्खाच मावस भाऊ आहे. आणि हो, कोणी म्हटलं की वैभवच्या लग्नात आम्ही एन्जॉय नाही केला, यांची तब्येत खराब झाली होती म्हणून वैभवच्या लग्नात इतका एन्जॉय झाला नाही, पण वरातीत आम्ही खूप एन्जॉय केला वैभवच्या आणि खूप मजा केली. तो ब्लॉग तर तुम्ही बघितलेलाच आहे. आणि इथे पण शुभमच्या वरातीत त्यापेक्षा पण जास्त मजा आली. खेड्यागावातलं लग्न म्हटल्यानंतर आणखीच मजा येते आणि शुभमच्या लग्नात पण खूप मजा आली. तो ब्लॉग तुम्हाला लवकरच बघायला मिळेल. आता हा जो डिटेलमध्ये ब्लॉग आहे हा मी ऑलरेडी शेअर केलेला आहे. पूर्ण गाण्यांसोबत तुम्हाला एन्जॉय करायला मिळेल आणि आता फक्त मी व्हॉइस ओव्हर करत आहे, पण त्यामध्ये तुम्हाला पूर्ण गाण्यांवर आम्ही कसा डान्स केला, कशी आम्ही मजा केली ते सगळं तुम्हाला डिटेल मोठ्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, जे माझं टायटल आहे मराठी ब्लॉगर कांचन, त्याखाली एक टायटल दिसेल तुम्हाला, तर त्या टायटलवर क्लिक करा आणि तुम्ही रिडायरेक्ट होऊन जाणार मोठ्या ब्लॉगवर डायरेक्ट. आणि त्यामध्ये तुम्ही सगळं बघू शकता, आम्ही काय काय मजा केली सगळं काही तुम्हाला तिथे बघायला मिळेल. तर क्लिक करायला विसरू नका. चला मग आता इथेच या ब्लॉगला थांबवते. बाय बाय, टेक केअर अँड लव्ह यू ऑल. बाय गाईज.